नागपुराच्या बहुतेक विकास आघाडी चर्चा ठरवली होती. दोन फेऱ्या आपल्या 2-3 दिवसात झाल्या, त्या सकारात्मक होत्या. मात्र असं काय झालं की आपली युती सत्याची. सर्वप्रथम ह्या वसईमध्ये मी आपल्या सर्व पत्रकारांचं स्वागत करतो. बहुजन विकास आघाडी आणि आमच्या जवळजवळ 3 ते 4 आमच्या बैठका झाल्या, आमच्या बोलण्याच्या फेऱ्या झाल्या. 115 जागा इथे आहेत आणि 29 पॅनल ह्या वसई विरार महानगरपालिकेच्या आहेत. पॅनल सिस्टीम ही मला वाटतं प्रथमच इथे झाली. 4 जणांचं पॅनल, अशी 28 पॅनल आणि 3 जणांचं एक पॅनल, असं 29 पॅनल आहे. पालघरच्या त्याच्या अगोदर निवडणुका झाल्या त्यावेळी देखील त्यांच्याबरोबर आमची बोलणी झाली होती, सकारात्मक बोलणी झाली. आणि इथे देखील बोलणी जेव्हा आमची सुरू झाली त्यावेळी आम्हाला असं बोलण्यावरून वाटत होतं आणि आम्ही 2 वेळा पत्रकारांचे त्यावेळी होते त्यांच्या समोर गेलो होतो, पण होतं की आमची सकारात्मक चालली, आम्हाला एकमेकांचं आमचं बोलणं व्यवस्थित चाललंय आणि युतीच्या दृष्टीने आमची वाटचाल चालली. ज्यावेळी प्रत्यक्ष म्हणजे ह्याचं बोलणं सुरू झाल्यानंतर की बाबा चिन्ह काय करायचं, चिन्हाचा शेवटी आमचं पक्ष आहे, आमचं चिन्ह रजिस्टर चिन्ह आमच्या पक्षाचं हे मशाल आहे आता सध्या. आणि आम्ही आमचं मशाल घेऊन लढू. तुमचं काय असेल ते, काँग्रेसवाले येणार आहेत की नाही, मनसेवाल्यांचं काय, हे सगळं संपूर्ण महाविकास आता म्हणजे एक आघाडी तयार करायचं. पहिलं चिन्हाचं त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं चिन्ह हे ओपन आहे, ओपन चिन्ह आहे आमचं, आणि आपण हे चिन्ह घेतलं ते चिन्ह प्रचलित आहे सगळ्या ठिकाणी, आपल्याला फायदा होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु वरिष्ठांना आमच्या आम्ही चर्चा केली, त्यांनी सांगितलं ठीक आहे, त्यांचं ओपन असेल, आपण जसं कणकवलीमध्ये आघाडी घेतली होती तशा तऱ्हेच्या आपण एक कणकवलीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण आघाडीच्या आपण आघाडी करूया आणि चिन्ह जे असतील त्याच्यामध्ये आपण होत असेल सिटी तरी त्याला देखील आमचं म्हणजे थोडीशी तयारी होती. कार्यकर्त्यांचा ह्या इथे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा पूर्णपणे विरोध होता की आपल्या पक्षाला आपण सोडायचे नाही. विधानसभेला आपण काँग्रेसला दिल्यामुळे आपल्याला नाही म्हटलं तरी शिवसैनिकांना थोडं नाराजी झाली होती, शिवसैनिक थोडे ह्याच्यामध्ये होते, त्यामुळे आता तरी आपल्याला मशाल फिरली पाहिजे. आम्ही आमच्या लोकांचं, आमच्या कार्यकर्त्यांचं, आमच्या पदाधिकाऱ्यांचा आम्ही समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्यक्ष बाबा हे सगळं झाल्यानंतर आमच्या वाट्याला किती, शेवटी 115 मध्ये आम्हाला किती आपण हे करणार, जागा किती देणार हा प्रश्न शेवटी जागेचा तर आहेच ना. तर जागा जिथे तुमची ताकद असेल तिकडे जागा आपण हे करूया असं त्यांचं सूत्र होतं. तरी काय होईना, मग आम्हाला परत 2-3 फेऱ्या झाला, पण पॉइंटवर येईल आम्हाला असं वाटतं गोल आम्ही फिरतोय की काय वेळ जातोय असं आम्हाला वाटायला लागल्यानंतर मी आमचे पक्षाचे शिवसेना नेते विनायक राऊत आणि पक्षाचे आमचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना देखील इथे घेऊन आलो आणि त्या दिवशी आम्ही त्यांना तुमचं काय म्हणणं, बरं आम्हाला प्रत्येक पॅनल मध्ये किमान एक तरी तुम्ही आम्हाला जागा द्या असं आम्ही त्यांना विनंती केली. बरं त्याच्यामध्ये आम्ही मनसेला पण ऍडजस्ट करू, जर काँग्रेस येणार असेल तर काँग्रेसला पण आम्ही ऍडजस्ट करू, आम्हाला 29 जागा तुम्ही द्या, बाकीच्या तुम्ही करा असं आमचं प्रामाणिक त्यांना सांगणं होतं. कोणत्या जागा पाहिजेत, आम्ही आमचा चार्ट देखील त्यांच्या हातात दिला, आम्हाला कुठल्या पाहिजे या जागा देखील त्यांच्याकडे आम्ही दिला. म्हणजे विश्वासाने आम्ही त्यांना सांगितलं बाबा ह्या आम्हाला 29 जागावर आमचं हे तुम्ही जर दिलात तर आम्हाला बरं होईल. हे सगळं गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर निरोप आला की आम्ही आपल्याला 11 जागा देऊ शकतो, 11 जागा आम्ही सोडू शकतो, त्यातल्या 8 तुम्ही घ्या आणि 3 मनसेला द्या, कारण मनसेची आणि आमची आता युती झाली असं म्हणतात. आणि 8 जागा कोणत्या, तर आम्ही सांगू त्या तुम्ही जागा घ्यायच्या, आम्ही सांगू त्या जागा तुम्ही घ्यायच्या. त्यांनी त्या जागा मार्क करून दिला, आम्ही ही देऊ, कारण तिथे महिलांचा प्रवाह जास्त होता, बाकीचे आमचे कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी त्या जागांमध्ये येऊ शकत नव्हते. सांगितलं नाही तुम्ही त्या ह्याच्यामध्ये आम्ही होऊ शकत नाही. नंतर परत थोडं झालं, वाटाघाटी सगळं झालं, पण आम्ही निर्णयाला येऊ शकलो नाही. कदाचित त्यांची पण अडचण होऊ शकत असेल. त्यांचं म्हणणं होतं आमचे मागच्या वेळी 109 होते, तुमचे
भाजप आणि तुम्ही म्हणून 6 होता असं त्यांचं काय माहिती का? 5 शिवसेनेचे होते, 1 भाजपचं होतं आणि आम्ही 109 जण आम्ही काय उत्तर देणार, आम्हाला पण काहीतरी. आता युती म्हणलं तर तुम्ही मोठे भाऊ आहात, तुम्हाला थोडे ऍडजस्ट करायला लागेल असं आमचं त्यांना विनंती होती. पण ती काय जमू शकली नाही आणि फायनली आता आम्हाला असं वाटायला लागलं की आता वेळ साथ चाललेला आहे. कार्यकर्ते बाहेर आमचे होते, आमचे पदाधिकारी होते, ठीक आहे. मग शेवटी आम्ही पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. आम्ही असं ना, आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही टोटल 115च्या 115 जागेची तयारी आम्ही ठेवलेली आहे. सगळ्या जागा लागल्या, जे काय होईल ते होईल, पण 115च्या 115 जागा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अतिशय, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अतिशय उत्साहामध्ये आहे. इव्हन तसं देखील कार्यकर्त्यांना मला माहिती समजवणं आम्हाला कठीण होतं जर आम्हाला हे करतात. पण जर आपला फायदा होत असेल, जर आपला मूळ उद्देश जो आहे भारतीय जनता पार्टी आणि याला जो काही उन्माद आलेला आहे सगळ्या ठिकाणी, लोकसभा, विधानसभा, आता झालेल्या नगर परिषद निवडणुका, याच्यात जर त्यांचा वारू रोखायचा असेल, तसं आम्ही मुंबईला ठरवलेलं आहे. इथे ह्यांना कुठल्याही परिस्थितीत रोखायचं, याच्याकरता मनसेने आमची युती झालेली आहे. तसं तर इथे आपलं एक आघाडी झाली असते. कणकवलीला तसा प्रयोग झाला. कणकवलीला आमच्या कोणाची एकमेकाचे नसताना आम्ही करून आमचा नगराध्यक्ष, मी त्या आघाडीचा नगराध्यक्षाचा एक प्रयोग करण्याचा प्रयत्न आणि चांगला रिस्पॉन्स आम्हाला. मध्ये काय झालं काय मला माहिती नाही, कदाचित कधी कधी काही मधली माणसं असतात ते काही चुकीचं फिडिंग करत असतील. उद्या मी इकडे आहे, मी जर चुकीचं माझ्या नेत्याला फिडिंग केलं तर काही मेसेज चुकीचं जातात ते. पण त्याच्यानंतर काय आम्हाला हे आलेलं नाहीये. अजूनही काही ठिकाणी बातम्या सुटल्या जातात का यांची कधी युती होईल. आमच्याकडून कुठल्याही तऱ्हेचा इगो नाहीये, कोणत्याही तऱ्हेचा आमचा ऍडिमन्सी नाहीये. आमचं एकच प्रामाणिक म्हणणं आहे की मशाल आमची असेल, आम्ही तुमचं शिटी पिटी कुठले चिन्ह घेणार नाही. आमची मशाल असेल आणि आमची काही अगदी काय आमचं अवाजवी तुमच्याकडे मागणं नाहीये, आमच्याकडे वाजवी आहे, थोडं तुम्ही मान्य करत आमचे काय प्रश्न. या तुमच्या सोमनाथसोबत स्थानिक संघटना असणार आहेत का? भोजन आघाडी आहे, अनेक संघटना आहेत, त्यांना सोबत घेणार आहात? ज्या येतील त्या आम्ही निश्चितपणे करू. वाजवी आणि राष्ट्र गोष्टी आम्ही निश्चितपणे करू. त्याच्यामध्ये काय राजकारणामध्ये करायला आम्हाला काय वाटतं. आता ज्या विरोध्यामध्ये तुमच्या शेवट आज म्हणजे तुमच्याकडे मी अगदी अजिबात हे करू शकतो. पत्रकारासाठी AB फॉर्म देखील मी आणलेले आहेत पक्षाचे आणि आम्ही आता पॅनल तयार करून जसं जसं होते तसं करण्याचा प्रयत्न करतोय. खूप प्रयत्न केले. आम्हाला खूप वाटत होतं की आमचा पहिला नंबर तर इकडेच असेल तर आमचा भारतीय जनता पार्टी आणि आम्ही आता त्याला भिंदे म्हणतो, शिंदे महाराज, शिंदे गट हा ह्या आपण इकडे टक्कर द्यायची आणि ह्याला देखील थांबवायचं असं आमचं आता लढायची आहे आणि आमची संपूर्ण तयारी आहे. मनसेमधून काय आता तुमचं बोलणं चालू आहे का? कारण Yes. का तुमची युती आहे, आज तुम्ही 115 लोकांना AB फॉर्म देणार आहे, 115 उमेदवार उभे करणार. जर युती झाली तर मग ह्यांची बंडखोरी कशी करणार, या लोकांना कसं घरी बसणार? म्हणजे आमच्या लोकांना म्हणतात ना, आता ज्यांना दिले त्यांना आम्ही सांगितलेलं आहे, त्यांना सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे हे करून कल्पना देऊनच सगळ्या गोष्टी. हे बघा आता होईल का न होईल नंतरची गोष्ट आहे, पण आपली माणसं लढायला एवढी तयार आहेत आमच्याकडे, हे आम्हाला बरोबर अभिमानास्पद आहे की आजच्या ह्या परिस्थितीमध्ये देखील ही सगळी माणसं लढण्याच्या जिद्दीने, लढण्याच्या तयारीने आमचे सर्व पदाधिकारी, आमचे सर्व शिवसैनिक आणि आमचे सर्व उमेदवार ही तयारीमध्ये. हा खरोखरच एक मोठा मला हे आहे, म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्या दृष्टीने चांगली पुढची हे आहे की जर आमच्याबरोबर समजा उद्या काँग्रेस बरोबर आमचं हे झालं, आमची तयारी भव्यचं समजा जर आमच्या ह्याच्याप्रमाणे आमचं होत असेल, आम्ही काय तुम्हाला बोलू चारो का ठेवलेला आहे छोटासा. पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. आता आमच्या डोळ्यासमोर आमची सगळी तयारी लढाई करायची आहे. तुम्हाला एकच वाक्य सांगतो की आम्ही सगळ्या तऱ्हेने ज्याला काय म्हणतात आमचं तयारी ठेवली. उद्या आम्हाला अचानक काही झालं तर आमची गडबड होता कामा नये की आमच्याकडे कोणीच नाही, आम्ही परत त्याच्याबद्दल सगळं. आणि निश्चितपणे 16 तारखेला जर रिझल्ट आला कसाही आम्ही आमची लढाई करणार, सगळ्याच्या सगळ्या काय म्हणतात जागा लढवू. पण आमचे जे काही नगरसेवक त्यांचे जे काही ते येतील ते उद्याचा महापौर ठरवण्याकरता
आमचे आकडा जो असेल तो निर्णायक असेल एवढं तुम्हाला मी सांगतो. ठरवली होती. आता ज्या प्रोसेसमध्ये तुम्ही बाहेर पडलात तर काँग्रेसकडून सुरुवातीला जाणार स्वतंत्रपणे ते काँग्रेस त्यांच्यासोबत जाणार. पत्रकार बद्दल तुम्हाला एक सांगतो की काँग्रेस बरोबर देखील आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसला देखील आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं सगळं ऑल इंडिया दिल्लीहून आम्हाला आदेश येईल, आमचं येईल, तमकं येईल असं करते ना. त्यांच्या इकडे मला वाटतं शर्मा म्हणून आहे ना, पुण्यात शर्मा प्रभारी राजेश शर्मा म्हणून त्यांचा तसं मी इथे आलेलो आहे शिवसेनेतर्फे मार्फत. तसं राजेश शर्मा हे त्यांचे इथे प्रभारी आहेत काँग्रेसचे. त्यांच्या देखील मी संपर्क साधला, बोलो आपण काय करायचं, तुमचं काय आहे. तर त्यांनी एक सांगितलं का आमचं पण ठरलंय पक्षाचं की आपण आपलं चिन्ह सोडायचं नाही, हातावर लढायचं. आपण हातावर लढायचं, आपण असं आमचं ठरलं ते बोलते. पण मग आपण एकत्र काय करायचं का, मुद्दा तुम्ही नसेल तर आपलं तिकडे तर जमलं नाही पण इथे जमू शकतं का, तर ते देखील आमचं अजून हे आहे, आम्हाला अजून निरोप आला नाही असं करून आम्हाला सांगितलंय. आता आम्ही काय जास्तीत दिवस थांबत नाही. आजची तारीख किती आहे, 27 आहे. उद्या बंद 28 तारीख. आता राहिले 2 दिवस 29 आणि 30. त्यामुळे आमची तयारी तर आम्हाला करायला लागेल. त्या दृष्टीने आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे. युतीसाठी दारं मोकळे आणखी तुम्ही युतीसाठी दारं मोकळे युतीसाठी बघियासोबतच्या युतीसोबत तुम्ही दारं मोकळे ठेवले. जागा मोकळी मिळतात तुम्ही. दार नाही, एक झरोका मोकळा आहे, झरोका, छोटासा झरोका आमच्याकडे मोकळा आहे. दार म्हणू नका तुम्ही, दार बी मोठं झालं पण एक असतो ना असं किरण येणारा झरोका असतो की नाही, तो आम्ही मोकळा ठेवलेला आहे अजूनही. म्हणजे आमचं हे पण ज्या गोष्टी मला वरून सांगितल्यात, माझ्या नेत्यांनी माझ्या प्रमुखांनी सांगितल्यात, त्या ह्याच्यामध्ये होत असेल तर आम्ही माझ्या प्रमुखाचं मी हे करू शकेल. महत्वाच्या कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे तुमची युती आली? महत्वाच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत? महत्वाच्या सांगितलं तुम्हाला. महत्वाच्या गोष्टी एक निशाणी बरोबर आहे. आणि आम्ही काही जागा आमच्या ज्या पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी वर्षानुवर्षे ते काम केलेलं आहे, कळलं की नाही. आणि त्यांचे म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट आहे त्याला म्हणतात, म्हणजे निवडून येण्याची क्षमता आपण म्हणतो याच्यामध्ये ते आहे. त्या जर आम्हाला हे करत असतील तर आम्ही 29 जागेवर हट्टावर नाही बसलेलो आहे. आम्हाला 29 सांगितलं तर 29च द्या असा आमचा हट्ट नाही. अगदी म्हणजे तुम्हाला क्लिअर कट सांगतो. पण त्यात कमीत कमी आम्हाला सन्मानपूर्वक शेवटी आमचा देखील पक्ष हा रजिस्टर असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. 2दा त्या पक्षाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे बसलेले आहेत. महानगरपालिका आम्ही घेतलेल्या आहेत. म्हणजे असं नाही आहे का आम्ही एखाद्या छोट्याशा पुन्हा मर्यादित देतो. भले आमच्याकडे आता समजा पोट असेल तर आमचा पक्ष हा पक्ष आहे आणि आम्ही तेवढा जोरदारपणे सगळ्या ठिकाणी लढवणार बोलणं झालेले मनसे. तुम्ही बघितलं की मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली दोघांची, दोन्ही भावांची. अनेक वर्षाचं लोकांची इच्छा होती, कार्यकर्त्यांची इच्छा होती, मराठी माणसांची इच्छा होती, ती पूर्ण झाली. आणि आम्ही तिकडे मुंबईमध्ये पूर्णपणे आणि मुंबई नाही अशा आणखी 4-5 महानगरपालिकेमध्ये आपण एकत्र लढत आमचं ठरलेलं आहे. इथे देखील मनसेचं आमच्याबरोबर होतं. पण काय कोणास त्याला कसं काय झालं ते शेवटच्या दिवशी म्हणजे आमच्या जेव्हा आम्ही ठरवलं की आपण हे करायचं स्वतःच लढायचं, तर त्यांनी सांगितलं नाही आमच्या तिकडे आम्हाला 2-3 सीट काही आमच्या झालेल्या आहेत, आम्ही तिकडे त्यांच्याबरोबर आम्ही हे करतो. आम्हाला सांगितलं आम्ही त्याप्रमाणे त्यांचे ते प्रमुख आहेत राजसाहेब ठाकरे, त्यांना देखील आम्ही कळवलं बाबा असं तर ते बोलले मी तुम्हाला मी बघतो. त्यांनी अजूनपर्यंत पण आम्हाला कळवलं नाहीये. पण आता जी आमची तयारी आहे ती आमची स्वतःची मशाल घेऊन लढायची आम्ही तयारी ठेवलेली आहे. त्यांनी अजून क्लिअर केलं नाही, पण आम्हाला थोडंसं वाटतं का ते ना तिकडे हे करतायत ऍडजस्ट करतात असं मला वाटते. नाही भाजपमध्ये निश्चित नाही. भाजपमध्ये निश्चित, भाजप सोडून कुठला पक्ष आहे, भाजप आणि शिंदेकडे निश्चित नाही. आता तिसरा पक्ष कोणता तुम्ही बघा. काँग्रेस भाजपाचा मारून रोखण्यासाठी आम्हाला आता सध्या तयार व्हायचं. मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने तशी फिल्डिंग लावलेली आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही का की वसई विरारमध्ये जर तुम्ही सोरवाळाचा नारा देता तर याचा फायदा हा पूर्णपणे भाजपाला होणार? असं आम्हाला आमच्या मनामध्ये खूप आम्हाला वाईट वाटतं, पण त्याला वाईट म्हणूनचा उपयोग नाही ना. आम्हाला आमच्या त्याच्यामध्ये खूप आम्हाला त्याचं हे होते कळलं ना. म्हणजे की बाबा हे सगळं आपण बाहेर एवढं करतोय, मुंबईमध्ये करतोय, नाशिकमध्ये करतोय, आणखी काही ठिकाणी ठाणा डोंबिवलीच्या ठिकाणी करतोय. पण वसई विरारला सगळं अगदी जमत असताना, आमचं कुठली गोष्ट अवाजवी नसताना
होत नसेल तर थोडं वाईट तर वाटणारच ना आम्हाला. कारण आमचा मेन हेतू तो आहे. आमचा मुख्य उद्देश तो आहे का त्यांना त्यांचं जे काय हे वारं उधळलेलं आहे तिथे कुठेतरी कोणीतरी रोखलं पाहिजे. त्यांना अनचॅलेंज गेलं नाही पाहिजे का बाबा आम्ही काही करू शकतो ह्या ज्या गोष्टी त्यांच्याकडे असं नसतं कधी. असं नसतं, तुम्ही पण खूप बघितलेलं आहे. असं कुठल्याच ह्याच्यामध्ये नसतं. कधी ना कधी काय म्हणतात वर खाली हे असतं, सायकल असतं. आम्हाला ते करण्यात आम्ही मुंबईमध्ये तर पूर्ण प्रयत्न करतोय. इथे झालं असतं तर आणखी खूपच मला बरं वाटलं असतं. आणि मी खूप प्रयत्न केले प्रामाणिकपणे. म्हणजे ज्याला काय म्हणतात अगदी लवचिकपणा ठेवून उभी धाडाचा काय म्हणतात हत्तीपणा का आम्ही असं तसं हे करून करण्याचा प्रयत्न केला. आता कदाचित त्यांच्या देखील प्रमुख आता नाहीला झाला असेल. त्यांच्यावर देखील कदाचित कार्यकर्त्यांचा दबाव असतो कधी तेव्हा असेल काय मला माहिती आहे त्यांच्याबद्दल काय. सर आता तुम्ही म्हणाल